पण त्याला चेंडू हुलकावणी देऊन गेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. व्हेरी गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा आता शुभारंभ करताना बॅटर राम खूप चांगला केला काम. चौकार पहिल्याच चेंडूवर आला. खातं खोलतोय रविकांत. खरं तर दोन्ही संघांनी खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे डे 2 मध्ये. जबरदस्त प्रभावशाली खेळ, अतुलनीय आणि अविश्वसनीय खेळ दोन्ही संघांचा बघायला मिळाला. शिवाजी भुरेच्या नेतृत्वामध्ये श्री कान्हाई माता पाये या संघाने दमदार कामगिरी केली. तर पाहतो आपण भोईर यांच्या नेतृत्वामध्ये नंदकिशोर खारबाव, सुनील भोईर यांच्या नेतृत्वामध्ये चांगली कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आम्ही जोडणार आहोत. धावपलकर धावा आता धावपलकर बघायला मिळतात 6 विदाउट लॉस, 6 रन बिना कोई विकेट खोए. पुन्हा एकदा रविकांत सज्ज होते. यानंतर चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी बालूला. मुक्त फटका खेळण्याची, मुक्त संचार हवेमध्ये करण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. इथून आता मात्र खरं तर बऱ्याच दिवसांपासून विजयांपासून हुलकावणी मिळत होती. टीम श्री कान्हाई माता पायलला देखील दमदार खेळ करावा लागेल आणि सेमीफायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल नंदकिशोर खारबाव या संघाला चेंडू प्रॉपर बॅटवर घेताना होता. एक धाव सहज जोडली जाईल. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. स्ट्राईक रोटेट केली गेली. फ्री चेंडू होता. समाचार घेता आला नव्हता तिथे बॅटरला. धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. नंदकिशोर खारबाव एक चोकर संघ आहे. बलाढ्य संघांना पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. रविकांत सज्ज होतोय टेमगर गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर राम. स्टिअर केलेला फक्त हलक्यात आणि एक धाव पूर्ण करतोय. डीप कव्हरला चेंडू गेला. वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. राम चांगली बॅटिंग करतोय. तंत्रशुद्ध खेळ, संयमी खेळ आपल्या संघासाठी दाखवताना धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 9. दिवस क्रमांक 2 मधील शेवटचा सामना आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. सुवर्ण संधी. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. स्वराज्य कशेळी या संघाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ आपण डे 1 मधून बघितला. मिस्टाईम फटका आसमानी ठेवला. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण सेफ प्लॅन झालेला आहे. निर्जन स्थली जाऊन चेंडू पडला. वेल होती बॅटर राम याच्याकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 11 धावा. 11 विदाउट लॉस, बिना कोई विकेट को 11 रन. पुन्हा एकदा रविकांत सज्ज होते बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावर. पुन्हा एकदा स्विंग केला चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त प्रयत्न केला होता झेल टिपण्यासाठी. चेंडू हातामधून निसटला, जमिनीला दान झाला. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ढूंढते राही जाओगे. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. विकेट किपर चेंडूला शोधत बसला. बघा चुकीला माफी नाही. चुकलात तर ट्रॉफीला मुकलात. एक धाव तसेही क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाचे असते. कॅच ड्रॉप केला. धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 14 धावा धावपलकर आहेत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी रविकांत सज्ज होतोय. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावबाची संधी पण ती देखील दवडली. 3री धाव होईल का पुन्हा एकदा. ढूंढते रह जाओगे. 4थी धाव घेताना आता वाचणार नाही बॅटर. परतीचा प्रवास करावा लागेल बालूला. पहिला बॅटर बाद. सतरा धावा धावपलकावर आहेत आणि पहिला गडी बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ देखील
संपुष्टात आलेला आहे. चांगली सुरुवात आहे नंदकिशोर खारबावे संघाची. रवींद्र काठे आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होते क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आणि दुसऱ्या षटकाला देखील आता सुरुवात होणार आहे. पहिल्या षटकामध्ये खूप गचाल क्षेत्ररक्षण आपण बघितलं पाये संघाकडून. आता या ज्या चुका झालेल्या त्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत. मंगेश नाईक आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 17 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. हुक केलेल्या चेंडूला फाईन फटका केलेला आहे. फाईन लेग सीमारेषेकडे चाललाय चेंडू अतिशय वेगाने जलद 4 धावांसाठी चौकार. प्रमोद कमलाकर म्हात्रे गुरुनाथ नामदेव म्हात्रे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय पुण्याचं काम. जिसने भी किसी से प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचे दिखा दिया. जल है तो कल है. अतिशय चांगलं महान कार्य त्यांच्या माध्यमातून प्रवीण शेठ म्हात्रे कमिटीला नॉन व्हेज मेजवानी रोज त्यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 21 धावा. काय फलंदाजी करतोय राम महत्वाच्या सामन्यामध्ये. महत्वाचा रोल प्ले करताना आपल्या संघासाठी लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक शिवाजी आहे. सेफ हँड संघाचा गुड कॅच आणि आता मात्र रामचा खेळ खल्लास. सेकंड विकेट आता डाऊन होताना पाहतो आपण. टीम नंदकिशोर खारबावे संघाचा दुसरा गडी बाद झालेला आहे. क्रमांक 4 वर खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आता. पण रामने आपल्या संघासाठी खूप मौलिक धावा जोडल्या. महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी त्याचं काम केलं. आपल्या संघासाठी 15 धावांचं योगदान दिलं. खूप जबरदस्त या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याने इनिंग पेश केली आपल्या संघासाठी. सांघिक धावा आहेत धावफलकावर 21. षटक क्रमांक 2 मार्गस्थ राजा न्यू बॅटर येतोय. डावखुरा बॅटर आहे. दमदार कामगिरी त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये केलेली आहे. खरं तर रविकांत यांची प्रशंसा करावी लागेल. बघा वय वर्ष 53 वर्षाचा खेळाडू आहे आणि त्यांनी देखील काय कमालीची कामगिरी केलेली आहे. क्रिकेट खेळामध्ये तशी वयाला मर्यादा नाही. आता पाहतो आपण 40+ फॉर्मॅट मध्ये काही 50+ चे देखील खेळाडू खेळताना पाहतोय. त्यानंतर 60+ एज चे खेळाडू देखील क्रिकेट खेळ आतापर्यंत तरी खेळताना पाहतोय. स्विंग केलेल्या चेंडूला फेकून दिलेला आहे. हा तडाखा हा धमाका भव्य षटकार. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि फेकून दिला समोरच्या प्लॉट मध्ये. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून काय फटका खेळला होता. अतिशय जबरदस्त परफेक्ट टायमिंग. प्रेक्षकांनी निश्चितच झेल सोडलेला आहे. 700 रुपये गमावले. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालेलं नाही. खूप चांगला चेंडू टाकला होता रमेश याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर आहे धावफलकावर 27. राजाने आपलं अकाउंट षटकाराने ओपन केलं होतं. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू रमेश खोदून काढलेला चेंडू. पायांमध्ये हा चेंडू येणारा होता. पण बघा शिवाजीची प्रशंसा करावी लागेल. जबरदस्त फिल्डिंग. आता मात्र निश्चितच 2 धावा पूर्ण करताना पुन्हा एकदा राजा. ह्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला खूप महागात पडतील. नंतर तुम्हाला बॅटिंग करताना निश्चितच या धावांचं योगदान तुम्हाला मोजावं लागेल.
29 धावा धावपलकावर आहेत. रमेश पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल सोडला, तिथे डाऊन दी बॉल आला होता. फिल्डर पुन्हा एकदा चुकी झाली, तिथे चुकीला अजिबात माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 31. 2 षटकांचा खेळ समाप्त. चांगल्या धावा आहेत बरोबर. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 15.50च्या सरासरीने धावा ह्या एव्हरेजने या धावा जोडलेल्या आहेत. एक चांगली टोटल धावपलकावर बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज रविकांत याने 17. सेकंड ओव्हरमध्ये रमेशने धावा खर्च केल्या 14. एक गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. अंतिम षटकासाठी आता पाहूया कोणता गोलंदाज येईल पाये संघाकडून. क्रिकेटचा थरार आपण पाहतात. सोनादेवी चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. पुन्हा एकदा मी इव्हनिंग सेशन मध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे हॉट फेवरेट प्रबल दावेदार संघ होते ज्ञानेश्वर मुकादम, ते ह्या रेस मधून बाहेर गेलेले आहेत. आता नवा चॅम्पियन निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. धावा आहेत धावपलक 31. 2 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटकासाठी केशव येतोय. केशव एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे पाये संघाचा. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर एकाच परिसरातील 2 संघ आहेत, म्हणजे पारंपरिक लढत ही आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. चला वेळ थोडी कमी घ्या. बॅटची कडा संधी होती तिथे. अशा जेव्हा संधी येतात त्यांचं सोनं करणे अत्यंत गरजेचं असते. संघ देखील चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल, पण अवघड झेल होता. अशा प्रकारचे झेल खूप कठीण असतात क्रिकेट खेळामध्ये. एक धाव पूर्ण करताना बॅटर सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 32 या आकड्यावर. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला, अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मधील पुन्हा एकदा केशव सज्ज होतोय. डावखुरा गोलंदाज सामना करेल बॅटर राजा. राजाने एक षटकार लगावलेला आहे. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 10 धावांवर तो खेळतोय. फुलटॉस चेंडू स्लॉग हिट केलेला आहे. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा 1 बाउंड 4 धावा चौकार. थोडासा निर्णय मी तर म्हणेन अयोग्य होता शिवाजी याचा. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर आयवा झेल टिपला तर 700 रुपयाचा पुरस्कार हा देण्यात येईल. नो बॉलचा पंचांचा इशारा येतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. इट्स फायपर पंजा 5 धावा. धावांची आता लयलूट बरसात बघायला मिळते या सामन्यामध्ये. ज्या फ्लोने ज्या प्रवाहाने धावा येत आहेत, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते नंदकिशोर खारबाव संघाची. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 41 धावा. खराब गोलंदाजी आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जात आहे. विशेष म्हणजे बघा राजा काय फलंदाजी करतोय. तुफानी फटकेबाजी. त्यांना ठाऊक आहे अभी नाही तो कभी नाही. त्या अनुषंगाने ते खेळ सादर करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला राम बरसला, त्याला शांत केलं गोलंदाज रमेश याने. त्याने 15 धावांचं योगदान दिलं. आता खेळपट्टी राजा हा देखील एक दमदार बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 18 धावांवर तो खेळतोय. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा वन्स अगेन भिंगरी शॉट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांनी झेल टिपलेला आहे. प्रेक्षक या 700 रुपयाचा पुरस्कार प्रेक्षकाला दिला जाईल. 700 रुपये. क्या बात आहे. चौधरी इंजिनियर यांच्याकडून 200 रुपये.
प्रदीप चौधरी यांच्याकडून 200 रुपये. लक्ष्मण शशिकांत चौधरी यांच्याकडून 200 रुपये. 700 रुपयाचा पुरस्कार त्या प्रेक्षकाला दिला जाईल आयवा जेल साठी. हो गया काम तमाम आज का, आज की शाम हो गई. पुन्हा एकदा घे नंतर दंडा बहार. फलंदाज होते बाद. खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र चेंडूची गती ओळखता आली नव्हती आणि एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. सरते शेवटी राजाला बाद करण्यामध्ये यश आले. गोलंदाज केशवला धावा धावपलकावर आहेत 47. प्रेक्षक यस या प्रेक्षक आपण आयवा जेल साठी 700 रुपयाचा पुरस्कार त्या प्रेक्षकाला दिला जाईल. गोपीनाथ शेठ चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आयवा झेल त्या प्रेक्षकाने टिपला होता. यश हा चौधरी यश चौधरी आजचा काम झाला तुझा. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. ऑफिस टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बिफोर विकेट. अजून एक गडी बाद होतोय नंदकिशोर खारबावे संघाचा. धावा धावपलका स्थिर 47. भरत चौधरीचा देखील खेळ खल्लास झालेला आहे. या यश चौधरी आयवा झेल यश चौधरी यांनी घेतला होता. यश झेल टिपला कसं वाटलं? काय आयवा झेल टिपला कसं वाटते तुला? बरा वाटला. आता 700 रुपयाचं काय करशील? काय करे म्हणे खाल बिल. यस हा चायनीज वर जाणार. विकेटच्या हॅट्रिक वर येते बघा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक कोणीही पूर्ण केलेली नाही. तो कारनामा तो चमत्कार डे 2 मध्ये बघायला मिळेल का? केशवच्या माध्यमातून न्यू बॅटर सचिन. धावा धावपलकावर स्थिर आहेत 47. गडी बाद झालेल्या 4. शेवटचा चेंडू. चला प्रेक्षकांना आयवा जेल साठी 700 रुपयाचा पुरस्कार. क्या बात आहे. उद्या अजून बक्षिसांमध्ये वाढ होईल. पुढचा चेंडू केशव. हॅट्रिक बॉल. स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. हॅट्रिक देखील हुकली गोलंदाजाची. 2 धावा देखील धावपलकावर जोडल्या जातील. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 49 धावा जोडलेल्या आहेत. 50 धावांचं लक्ष पार करावं लागेल. सेमी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी टीम श्री कान्हाई माता पाहिला.
छोटासा रनवे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर प्रॉपर घेता आला नव्हता. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक झेपावतोय. मिड विकेट सीमा रेषेवर वेल होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. जवळजवळ 16 ते 17च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. ह्या एव्हरेजने प्रति षटकामध्ये ह्या धावा कंप्लीट कराव्या लागतील टीम श्री कान्हाई माता पायेला. लक्ष्य खूप कठीण आहे. वेलकम पिंटू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. जोशी 11 भादवड ए या संघाचे. हुक करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद बॅट चालवली होती. शरीराचा वेध घेणारा चेंडू अनपेक्षित उचली घेतली होती. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 5 धावा. एक्का दुक्का से काम चलने वाला नाही. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. इथून आता अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करावी लागेल, आक्रमक रूप धारण करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय ऑप्शन देखील नाही. धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 5. अजून 45 धावा बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 14. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू टाकला होता बॉलर राम याने. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल रिमेनिंग अँड 45 रन्स टू विन. 13 गेंदे 45 रन. पुन्हा एकदा सज्ज होते राम बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे, उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं साईनाथ द्वारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा धर्मेंद्र पूर्ण करतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 7. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आता ज्याप्रमाणे आपण टेलिव्हिजन सेटवर हायलाइट क्रिकेट पाहतोय तशा प्रकारचा खेळ सादर करावा लागेल. दिनेशकडे चांगली क्षमता आहे, त्या कॅपेबलचा, त्या कॅपॅसिटीचा, त्या कॅलिबरचा तो प्लेअर आहे. पण नाव किती मोठं याला महत्व नसते क्रिकेट खेळामध्ये. तुम्ही कामगिरी कशी करता त्याला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. अशोक म्हात्रे सेकंड ओव्हर साठी, दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सामना करेल बॅटर दिनेश. दिनेश जोपर्यंत खेळपट्टीवर राहील तोपर्यंत आशा पल्लवीत असतील त्या टीम श्री कान्हाई माता पाये या संघाच्या, कारण दिनेश असा बॅटर आहे सामन्याला कधीही तो कलाटणी देऊ शकतो. एक जबरदस्त विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर आहे. मागच्या सामन्यामध्ये काय धमाकेदार खेळ त्याने सादर केला होता आपल्या संघासाठी. ना बाद 40 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने सादर केली होती आपल्या संघासाठी. षटकातील पहिला चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू हवेमध्ये कॅच ड्रॉप. नजराटी दुर्घटना घटी. चेंडू जमिनीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. राजाकडून चूक झाली. दुसरा जीवनदान दिनेशला. 2 धावा धावफलक आम्ही जोडणार आहोत. धावसंख्या पुढे जाताना धावफलक 9. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चांगला संघर्ष करताना पाहतो आपण. खरं तर मजबूत स्थितीमध्ये टीम आपण जर विचार केला नंदकिशोर खारबाव या संघाचा. चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागलेला आहे. बिहाइंड द विकेट जाते अतिशय वेगाने. आउटफील्ड अतिशय दमदार. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार. पहिला मोठा फटका इनिंग मधील बघायला मिळतोय दिनेशच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 13 या आकड्यावर. 37 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू शिल्लक.
10 चेंडू आणि 37 धावा बनवाव्या लागतील इथून विजय मिळवण्यासाठी. चांगला प्रतिकार दिनेशच्या माध्यमातून केला जात आहे. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. क्रिकेट खेळामध्ये होत्याचं नव्हतं याला वेळ लागत नाही. कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा होईल हे कोणी सांगू शकत नाही या खेळामध्ये. चला गेम प्ले करायचा आहे, रिदम तोडू नका, कारण शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावा बनवाव्या लागतील इथून. अजूनही स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे टीम खारबाव संघाचा. आपण जर विचार केला तर इथून आता दिनेशला साहस, जिगरबाज, धडाकेबाज खेळ करून दाखवावा लागेल. आडव्या बॅटने खेळलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. बघूया हा ना होता ना. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर दिनेश. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 15 धावा धावफलकावर आहेत. अजून 35 धावांची आवश्यकता. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. सध्या डान्सर अंपायर, फेमस आणि पॉप्युलर अंपायर गोट्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्विंग केलंय, आउट ऑफ द पार्क, गोइंग गॉन. सिक्सर, रॉकेट सिक्सर. काय फटका खेळला होता, जबरदस्त बलशाली आणि बलवान षटकार आला बॅटर दिनेशच्या बॅट मधून. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. षटकार ठोकलाय. धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 21. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनी संधी गमावली. निश्चितच प्रेक्षकांना आयवा जेल साठी 700 रुपयाचा पुरस्कार. इनसाइड आउटचा फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दिनेश 2 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 23. 27 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 रन 7 गेंदे बची है. 27 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 7 बॉल रिमेनिंग एंड 27 रन टू विन. 7 गेंदे 27 रन. उद्या मात्र निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वामधील डान्सर अंपायर, फेमस आणि पॉप्युलर वन मॅन मिस्टर गोट्या देखील येईल. आणि तसेच करावे नवी मुंबईचा बुलंद आवाज दशरथ पाटील देखील या स्पर्धेमध्ये, त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणजे डबल धमाका उद्या आपल्याला बघायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो दिनेशच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धाव संख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 25 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. आता निम्मा पल्ला पार केलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आहेत. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. खर तर ज्ञानेश्वर मुकादम जो निर्णय घेण्यात आला ना शिवाजीकडून, थोडासा निर्णय मी तर म्हणेन अचंबित करणारा निर्णय होता क्षेत्ररक्षण करण्याचा. कारण सायंकाळचं सत्र होतं. अशा कंडिशन मध्ये चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नसते. बघा या स्पर्धेसाठी आम्हाला खरोखरच बालाराम मधुकर चौधरी साहेब, ज्येष्ठ नगरसेवक रोहित बालाराम चौधरी साहेब, युवा सेना
अध्यक्ष यांच्याकडून 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेले त्यांचं विशेष आभार. पद्माकर चौधरी साहेबांकडून 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचे देखील विशेष आभार. तसेच भावेश अंकुश मात्रे यांच्याकडून सर्व स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे यांच्या स्मरणात त्यांचे देखील विशेष आभार. प्रदीप शिवनाथ चौधरी यांच्याकडून प्रथम पारितोषिकासाठी आम्हाला खरोखरच 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. स्वर्गीय शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणात त्यांचे देखील विशेष आभार. शरद गोपाल चौधरी यांच्याकडून आम्हाला 10,000 रुपये रोख आलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. स्वर्गीय गोपाल अर्जुन चौधरी यांच्या स्मरणात. त्यानंतर करसन गुरुनाथ फुलोरे उद्योजक त्यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. स्वर्गीय गुरुनाथ राजाराम फुलोरे यांच्या स्मरणात त्यांचे देखील विशेष आभार. उमेश रमेश चौधरी यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह आलेले आहेत. स्वर्गीय रमेश गंगाराम चौधरी यांच्या स्मरणात त्यांचं विशेष आभार. त्यानंतर विजय पाटील साहेब पिसेगावचे उद्योजक यांच्याकडून 10,000. बाळाराम फुलोरे साहेब यांच्याकडून 5,000. मनोहर जोशी साहेब यांच्याकडून 5,000. तसेच शैलेश बाळाराम चौधरी इंजिनियर यांच्याकडून 5,000. बंधुकाका चौधरी शाखा प्रमुख यांच्याकडून 4,000 आणि बॉल देखील त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं विशेष आभार. कुमार आदित्य धनाजी इताडकर समाजसेवक यांच्याकडून 6,001 रुपये आम्हाला आर्थिक सहाय्य आलेले त्यांचं विशेष आभार. बंडू जयराम फुलोरे व प्रथमेश फुलोरे यांच्याकडून 5,000 त्यांचे देखील विशेष आभार. रोहिदास मोतीराम चौधरी साहेब यांच्याकडून 5,000 रुपये त्यांचे देखील विशेष आभार. तसेच जय चौधरी यांच्याकडून आम्हाला केबल नेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील मी खूप आभार व्यक्त करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला दिनेश राजा चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धावफलकावर जोडूया. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 27-23 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट वर सुवर्ण संधी दिनेशला. मोठा फटका खेळण्याची फ्री हिट आहे. नुकसान होणार नाही. चेंडू मात्र 1-4 सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो बॅट आणि बॉल मध्ये. तसेही मित्रांनो जीवन एक संघर्ष आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. विजयाच्या उच्च शिखरावर पोहोचायचं असेल तर चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 31. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 19. क्या बात है. जबरदस्त सामना. दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला चलता हुआ. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. नेत्रदीपक असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. या दोन मातब्बर आणि दिग्गज संघांमध्ये 4 चेंडू 19 धावांची गरज. षटकातील पुढचा चेंडू राजा. सोडून दिलेला चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव फलकावर जोडली जाईल. शेवटचे 4 चेंडू. धावसंख्येमध्ये आता बदल होतोय. 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो या दोन संघांमध्ये. स्विंग केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावते. तिथे काय घडलं. यस सिक्सर टच झाला बाउंड्रीला. निश्चितच झेल खूप चांगला टिपला होता. भरत याने षटकार आला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस ट्विस्ट निर्माण झालेली आहे. आता शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मै हूं ना सांगून देताना आता खेळपट्टीवर दिनेश. 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये बाउंड्रीला टच झाला होता. फिल्डर झेल खूप चांगला लाजवाब झेल टिपला होता पण सीमारेषेला टच झाला. क्षेत्ररक्षक बॉडी बॅलेन्स तिथे कव्हर करता आली नव्हती क्षेत्ररक्षकाला. शेवटचे 3 चेंडू. धावांची आवश्यकता 12. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन. रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. कडवा संघर्ष. फायटिंग मॅच. बॉक्सिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता. राजा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर दिनेश. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो
ही चुकी केली, ही चुकी झाली. आता मात्र तिथे काय घडले पाहावं लागेल. फलंदाज बाद होतोय. एकच धाव तिथे पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर बाद झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. आता मात्र निश्चितच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना बालाराम, केशव आहे. यस, थोडस करेक्शन होतं. केशव. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 33 धावांवर खेळतोय दिनेश. सुरेशजी गंगाराम चौधरी समाजसेवक टेमगर यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. केशव न्यू बॅटर. दोन चेंडू 11 धावांची आवश्यकता. मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा मुश्किल कंडिशन आहे. आता निश्चितच पाहतो पाये संघासाठी. पुढचा चेंडू. आता गोलंदाजाने जर ठरवलं तर 11 धावा तो देईल. 2 चेंडू लिगल चेंडू टाकावे लागतील. पण जर 2 षटकार आले तर विजय मात्र पाये संघ निश्चितच मिळवणार. जर तर आहे क्रिकेट खेळामध्ये काय होईल. एनिथिंग कॅन हॅपन. बघा अजूनही सामना मी तर म्हणेन दोन्ही संघांना समान संधी असंच म्हणावं लागेल. व्हाईट बॉलाला 1 धाव जोडूया. पण धावपलकर धावा आहेत. धावपलकर 40. 2 चेंडू कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव फक्त पूर्ण करताना बॅटर केशव. शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने जर ठरवलं तर 9 धावा तो देईल. बघा स्ट्राईक चेंज इथे झाली. दिनेश कडून ती मोठी घोडचूक झाली असंच म्हणावं लागेल. कारण त्याच्याकडे चांगली क्षमता होती. शेवटचा 1 चेंडू कंपल्सरी 9 धावांची आवश्यकता. 1 लिगल चेंडू निश्चितच सामना जिंकणार टीम नंदकिशोर खारबाव. शेवटचा चेंडू आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फिल्डिंग पोझिशनचा. यस, बघा पंचांची किती बारकाईने नजर आहे. एका साइडला एक्स्ट्रा फिल्डर लावले होते. हो बरोबर आहे. पंचांची तीक्ष्ण नजर आहे. दोन्ही पंच निष्णात पंच आहेत. सूर्यकांत मोरे आणि गणेश पाटील. 1 धाव आपण ऍड करूया स्कोर कार्ड मध्ये. 8 धावांची आवश्यकता. फ्रीड बॉल असेल. खर तर श्री कान्हाई माता पाये संघ जर पराभूत झाला तर त्यांचं गचाल क्षेत्ररक्षण निश्चितच हे कारणीभूत असेल पराभवाला. एवढंच मी सांगेन. धावा धावपलकावर 42. शेवटचा 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. फ्रीड बॉल आहे. जरी षटकार आला तरी मात्र संघ पराभूत होईल तो श्री कान्हाई माता पाये. पण बघूया शेवटी क्रिकेट आहे. अशा घटना बऱ्याचशा घडलेल्या आहेत टेनिस क्रिकेट मध्ये. एका चेंडूवर मिस टाइम फटकाय. चेंडू आकाशामध्ये भरत झेपावतोय. चांगला झेल आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. अवघ्या